आता 14 साली काय सांगितलेलं नितेश राणेंच्यासाठी सांगतो मी, उठायचं नाही, गडबडीत चिडायचं नाही. भारतीय जनता पक्षाच्या तुम्ही किती साली गेला भाजपमध्ये? सगळ्या योजना आम्ही चालवू, पूर्ण करू. हे जे आश्वासन आहे हे रेकॉर्डवर आपण दिलेलं आश्वासन आहे आणि मला खात्री आहे की हे आश्वासन महाराष्ट्रातल्या एकाही लाडक्या बहिणीचं नाव यादीतनं कमी न करता आपण पूर्ण कराल. आणि तुम्ही एकदा बोलला की ते करता असा माझा नाही, पण सगळ्यांना वाटतं की तुम्ही बोललाय, माझं तुम्ही कमिटमेंटच पूर्ण करत नाही, त्यामुळे मी ते मान्य करणार नाही. पण तुम्ही आश्वासनं पूर्ण करू शकाल असा महाराष्ट्रात जनतेला विश्वास आहे. आता 14 साली काय सांगितलेलं नितेश राणेंच्यासाठी सांगतो मी, उठायचं नाही, गडबडीत चिडायचं नाही. वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील हे भारतीय जनता पक्षाच्या तुम्ही किती साली गेला भाजपमध्ये? 19. हे 14 सालचं आश्वासन आहे, म्हणजे जाहीरनाम्यातलं आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकून त्या जमिनी वक्फ बोर्डाला परत देऊ आणि वक्फ बोर्डाच्या बाजूने न्यायालयात लागलेले निकाल असतील त्याची कडक अंमलबजावणी करू असे आश्वासन जाहीरनाम्यात सांगितलेले होते. तुम्ही असेही सांगितलेले होते की धार्मिक नेत्यांसोबत चर्चा करून वक्फ बोर्ड मजबूत करण्यात येईल. आता माझ्याकडे कॉपी आहे, मी पाठवतो कॉपी. डिस्टर्ब नाही करायचं, मी कॉपी देतो ना. 2014च्या निवडणुकीत आम्ही जाहीरनामाच काढला नव्हता, वचननामाही काढला नव्हता. नाही काढलंच नव्हतं काही. नाही आणून द्या, काहीच अडचण नाही, तुम्ही आणून द्या, आम्ही काढलंच नव्हता. मी नंतर पाठवतो माझ्याकडे आहे, प्रिंटेड आहे. मी प्रिंटेड असल्याशिवाय वेबसाईटवरून डाउनलोड केल्याशिवाय मी बोलूच शकत नाही. मी फार पुराव्यानिशी आहे माझ्याकडे ते. पण ठीक आहे, आता भूमिका तुमची 180 डिग्रीमध्ये चेंज झाली आहे, माझं त्याच्याबद्दलही काय म्हणणं नाही. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा पडला, आपण गेलेलो सगळे मिळून, निलेशही आलेलं, तुम्ही नव्हता होत त्या दिवशी. पण ह्याच्यात दोषींच्यावर काय कारवाई? काही चर्चाच नाही. पुतळा ज्यांनी केला त्याच्यावर काय कारवाई? साहेब उत्तरात सांगतील ना. तर काय कारवाई आम्हाला माहिती पाहिजे होती की काय कारवाई झाली, तो पुतळा असा का वीक झाला, त्याची डिझाईन कोणी केलं, हे आर्किटेक्चर कोण होतं, हे माहिती निघणं आवश्यक आहे. पत्रकार मंडळी आमचे रात्रंदिवस काम करतात, तुमच्या सगळ्यांच्या बातम्या चांगल्या देतात. तुमची पूर्णपणाने कुठेही बातमी मागच्या 6 महिन्यात आम्हालाही न्याय देतात, म्हणजे तुमची म्हणजे आपल्या सगळ्यांचीच. पण अध्यक्ष महोदय, तुम्ही 1500 रुपये पेन्शन देणार असं सांगितलेलं होतं त्यांना. म्हणजे पत्रकारिता जे पेन्शन आहे ते एक मी आपला कार्यक्रम फक्त तुम्हाला, आता काय पहिलंच अधिवेशन आहे, 5 वर्षात आश्वासनं जी पूर्वी दिलेली आहे त्याची फक्त आठवण पंकजाताई मी करून देते, बाकी काही नाही. 1500 रुपये पेन्शन देणार असं एक आश्वासन तुम्ही दिलेलं. नद्या प्रदूषित झालेल्या नद्या स्वच्छ करणार असं आश्वासन होतं. आमच्या वारणा नदीमध्ये एक मगर पोल्युशनमुळे मृत्युमुखी पडली, त्यामुळं तिला कदाचित वारणा ही सगळ्यात स्वच्छ नदी त्या भागातली, पण प्रदूषणामुळे ती मृत्युमुखी पडली असं लक्षात आलं. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, 14 सालची आश्वासनं 19 ह्याचीही पूर्तता झाली नाही. 14 साली कंत्राटी कामगारांसाठी आयोग नेमण्याचं ठरवलेलं होतं, 19 साली पण तेच आपल्या जाहीरनाम्यात होतं. संभाजीनगर, नागपूर, नाशिक येथे IT पार्क उभारण्याचं आश्वासन 14ला दिलं, तसंच 19 साली दिलं. या तिन्ही ठिकाणी 2014ला महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचं आश्वासन होतं, तेच 19 सालच्या कमिटमेंटमध्येही होतं. आणि मी हे आठवण करतो, म्हणजे आता 4 वर्षात तुमच्या प्रयत्नाने होईल अशी अपेक्षा आहे. विजेचे दर कमी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री महोदय 14 सालापासून आपण देतोयच. तर 2024 साल आता उजाडले. मी मध्ये एकदा माहिती दिलेली, शेजारच्या सगळ्या राज्यांची, आंध्र प्रदेश, कर्नाटक, शेजारच्या सगळ्या राज्यांचे दर
हे अध्यक्ष महोदय आपल्यापेक्षा कमी आहेत. त्यामुळे आपल्या राज्याचे दर एवढे जास्त आहेत आणि आपलं आश्वासन आहे की 30% दरापेक्षा आपण कमी दर करणार. पुणे नागपूर इथं नवीन विमानतळ उभारण्याचं आश्वासन 14 साली होतं, 19 साली दिलं, 24 साली पण कदाचित असेल, मला माहीत नाही. पण अध्यक्ष महोदय, प्राण जाय पण वचन न जाय, याप्रमाणे आपण दिलेला शब्द महाराष्ट्र चातकाप्रमाणे पूर्ण कराल, कारण परत तुम्हाला संधी मिळालेली आहे. आणि तुम्ही कसं आहे, मी पुन्हा येईन सांगितलेलं असल्यामुळं, त्यामुळं मधल्या 5 वर्ष बाकीचे जे काही खेळ होते ते होऊन दिले तुम्ही. आता तुम्ही स्वतः चाललेला आहात, म्हणून मला हे आठवलं की थोडंफार कधी त्रास दिला का अध्यक्ष महोदय? एकच भाषण, तुम्ही आठवडाभर सभागृहात यावं म्हणून. अध्यक्ष महोदय, अनेक संकल्प जे आहेत ते पूर्ण झाले नाहीत, एवढंच मला सरकारला सांगायचं होतं. 19 साली आपल्या जाहीरनाम्यात आपण 1 कोटी रोजगार निर्माण करू असं सांगितलं. 2024 मध्ये व्हेरी वाईज डिसिजन, म्हणजे मी त्याचं स्वागत करतो. तुम्ही हे 1 कोटीचा आकडा काढून टाकला आणि सांगितलं 25 लाख रोजगारच निर्माण करू आम्ही. त्यामुळे तुमच्याही लक्षात आलं की हे 1 कोटी शक्य नाही आहे. त्यामुळे 25 लाख, आमचं त्यालाही ऑब्जेक्शन नाही, काय हरकत नाही. बेरोजगारीचा प्रश्न एवढा गंभीर झाला की 25 लाख नोकऱ्या जरी तुम्ही दिल्या तरी आम्ही त्याचं स्वागत करू. कारण महाराष्ट्रात रोजगार बाहेर जातो हा आमचा प्रचार आम्ही महाराष्ट्रभर केला, पण महाराष्ट्रातल्या जनतेला ते लक्षात नाही आलं. आम्ही कोणत्या मुद्द्यावर प्रचार केला? आम्ही महागाईवर प्रचार केला, आम्ही बेरोजगारीवर प्रचार केला, आम्ही महिलांच्यावरच्या अत्याचारांच्यावर प्रचार केला, शेतकऱ्यांचे सोयाबीनचे वगैरे दर कमी आहेत म्हणून प्रचार केला. पण त्यापेक्षा वेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जनतेला जास्त महत्त्वाच्या वाटल्या. त्यामुळे आमचा जो प्रचार होता तो रॉंग ट्रॅकवर होता. आणि म्हणून यांना लवकर खातं द्या. तुम्ही यायचं होतं त्याच्या आधी मी त्यांना म्हटलं, ते सारखे मला माझ्या मागे लागले आहेत, कधी खातं मिळतं माहीत नाही, कधी खातं मिळत नाही. त्यामुळे कधीतरी अध्यक्षमध्ये थोडक्यात काय की आमचा प्रचार रॉंग ट्रॅकवर होता हे सिद्ध झालं, कारण जनतेने निर्णयच दिलेला आहे. पण अध्यक्षमध्ये 25 लाख बेरोजगारांना नोकऱ्यांना माझी सूचना एवढीच आहे की आजपासून, म्हणजे तुमची ही नवी इनिंग सुरू झाल्यापासून एक अकाउंट ठेवावं की महाराष्ट्रात किती नोकऱ्या झाल्या आणि कोणत्या कारखान्यात किती कर्मचारी लागले. हे इन्व्हेस्टमेंट जशी येईल तसं वाढत जाईल. काय 25 लाख आजच नाही, कदाचित 2028 सालापर्यंत झालं तरी काही बिघडत नाही. पण 25 लाखाची कमिटमेंट आपल्याला आठवण करून देणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी मी आश्वासन घरांचं देखील दिलेलं आहे. आपण 24 साली तुम्ही सांगितलं की 36 लाख बेघरांना पंतप्रधान आवास योजनेत घर दिले जाईल. त्यामुळं आता अजून 36 लाखपेक्षा जास्त लोक बेघर आहेत हे त्यातनं एक सिद्ध होतं. पण मूळ आश्वासन असं होतं की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2022 पर्यंत सर्व बेघरांना घर देण्याचं कमिटमेंट आपली होती. 22 आता आपण 24ला आपल्याला 36 लाख अजून बेघर आहेत हे लक्षात आलेलं आहे. आपण आता कुटुंब वाढली, बरोबर आहे. मी दोष देतच नाही तुम्हाला, हे दोष द्यायचं भाषणच नाही आहे. मी फक्त दिस इज रिमाइंडर, मी तुमच्यावर टीका करतच नाही आहे. त्यामुळे 28 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनणार असं आपण सांगतोय. आता हे 28 फिक्स झालं पाहिजे, 28 38 होता कामा नये, ह्याची काळजी पण तुम्हीच घ्यायची आहे, कारण ही सगळी जबाबदारी तुमच्यावरच आहे. आणि 10 लाख नवीन उद्योजक आपण तयार करणार आहात. निदान 2029 पर्यंत नाशिकला तरी IT पार्क निर्माण कराल अशी अपेक्षा आहे. 50 लाख लखपती दिदी कराल आश्वासन आहे आपलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान निधी 15,000 द्याल. आपण सरसकट कर्जमाफीचं घोषणा केलेली इलेक्शनमध्ये, बरोबर आहे. असं वाचल्यासारखं झालं, ऐकल्यासारखं झालं. सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात द्यायची बहुतेक झालंय काहीतरी तसं तुमच्या तोंडातून. मला माहित नाही, मी काय तुम्हाला बोला असं म्हणत नाही, पण मी ऐकलंय ते जनता असं आहे की बहुतेक देवेंद्रजी आपले देवाभाऊ आपल्याला सरसकट कर्जमाफी देणार अशी महाराष्ट्रात जनतेचा एक समज झालेला आहे. नसेल, तुम्ही फ्लोअर ऑफ द हाऊसमध्ये काही कमिटमेंट करू नका. पण पुढचा विषय घेतो. शेतमालाला हमीभाव देण्यासाठी 20% भावांतर योजना आणणार असं आपली कमिटमेंट आहे. आणि एक आश्वासन आहे की शेतकऱ्यांच्या खतावरील GSTचा परतावा द्या. ही फार मोठी कमिटमेंट आहे. खतं महाराष्ट्रात खरेदी जातील, त्यात केंद्राचा GST असतो, राज्याचा असतो, त्यातला राज्याचा GST फॉरगो करण्याची आपण कमिटमेंट दिलेली आहे. सोयाबीनचा दर 6,000 रुपये द्याल, जो तुम्ही 2000 साली मागणी, तेव्हापासून आपला 6,000, इन्फ्लेशन वाढलं तरी तुमची मागणी 6,000चीच राहिलेली आहे. त्यामुळं ठीक आहे, 24 साली हे काहीतरी पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो. आता आपण मध्ये काल परवा तर तुम्ही निवडणूक आयोगाचीच बाजू मांडत होता सभागृहात, म्हणजे पवार साहेबांनी काही भूमिका मांडली.
तुम्ही निवडणूक आयोगाने याला उत्तर द्यायची, तुम्ही कशाला त्यात पडताय? ती निवडणूक आयोग ठरवेल. आम्ही विरोधी पक्ष काय बोलू ते तुमच्या विरोधी बोलत नाही, आम्ही निवडणूक आयोगाविरोधी बोलतोय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडणं हे थोडंसं जरा जादा झालं. आमची विनंती अशी आहे की पवार साहेबांची किंवा कुणाची गैरसमज का होतो, तर ती मरकडवाडी आहे ना, ते जानकर आज आलेले नाहीत, पण मरकडवाडीला एक मॉक पोल घेऊन टाकाय ना, काय फरक पडतो लोकांच्या? मार्कडवाडीला एक मॉक पोल, ते तर राजीनामा द्यायला तयार होते. आमचे ईमेल मिळून 10, त्यातला एक परत राजीनामा द्यायचा म्हटल्यावर प्रॉब्लेम, म्हणून म्हटलं राजीनामा देऊ नको, एक मॉक पोल आपण घेऊ. त्यामुळे आपल्याला आमची विनंती आहे की तुम्ही उत्तरात हे देऊ नका, कारण परवा ह्याच्यावर तुम्ही भरपूर बोललेला आहात. माझी उत्तराची अपेक्षा नाही आहे, पण मॉकपोल घेणं हे त्यांची गावाची मागणी आहे. शेवटी गाव एकत्रित येतं आणि मतदान करायची प्रयत्न करतं, त्याला पोलिसांनी येऊन थांबवणं विनाकारण शंका वाटते. तुम्ही तुमच्या मेरिटवर निवडून आलेला आहात दादा, त्याबद्दल काही शंका नाही. तर मॉकपोल जर कोण गाव करत असेल तर करून द्यायचं, असं आपण लिबरल राहायला पाहिजे. शेवटी लोकांच्या मनात जे काय असेल त्याप्रमाणे त्या गावात जर काही कार्यक्रमांनी घेतला, सरकारच्या नियंत्रणात करा, काय हरकत नाही.